अखेर बेवारस मृतदेहाची ओळख पटली। मसवड मानगंगा नदीपुलाखाली सापडला होता बेवारस मृतदेह। मसवड पोलिसांनी तातडीने तपास करत मृतदेहाची ओळख पटवली। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज। काल मसवड पोलीस स्टेशन हद्दीत सातारा लातूर महामार्गावर मानगंगा नदी पुलाच्या खाली अंदाजे 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली। मसवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चौकशी करण्यास सुरुवात केली। अंगावरती लाल कलरचा शर्ट व जीन्स पॅन्ट परिधान केलेला हा मृतदेह सापडल्याचे मसवड शहरात कळताच त्या ठिकाणी गर्दी उसळली। या बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे जिकिरीचे काम मसवड पोलिसांसमोर आव्हान म्हणून उभे ठाकले होते। मात्र मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस अंमलदार रुपाली फडतरे यांनी सोशल मीडिया, स्थानिक माहितीदार तसेच विविध माध्यमांचा वापर करत कमी वेळेत मृताची ओळख पटवली। सोशल मीडियाद्वारे तपास करत असताना सदर मयत व्यक्ती दिघंची येथील असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर मसवड पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला। मयताचे भाऊ महादेव रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव रामचंद्र नामदेव रणदिवे असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणीनुसार रणदिवे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत रामचंद्र रणदिवे अविवाहित होते, तर त्यांचे दोन्ही मोठे भाऊ यापूर्वीच निधन पावले असून त्यांना एक बहीण आहे। विमनस्क अवस्थेत काही कारणास्तव मसवड येथे आलेले रामचंद्र रणदिवे मानगंगा नदी पुलाखाली बसले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे। दरम्यान पोलिसांनी मृतांच्या सर्व नातेवाईकांचा शोध घेतला असून ते मसवड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी रुपाली फडतरे यांनी दाखवलेली तत्परता, चिकाटी आणि तपास कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे। कोणताही ठोस धागादोरा नसताना सोशल मीडिया आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे बेवारस मृताची ओळख पटवून त्यांनी पोलीस दलाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। क्रांतिपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद।